नमस्कार सर्व कुंभ राशीच्या मंडळींनो, तुमचं सर्वांचं मी माझ्या कविवंदना या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर कुंभ राशी तुमच्या घरात आनंद घेऊन येणारी अशी एक व्यक्ती येणार आहे, जिचं नाव ऐकून तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येणार। तर कुंभ राशी तुमच्या आयुष्यात तुमच्या घरात आनंदाचा आता वर्षाव करणार आहे। पण ती व्यक्ती कोण आहे आणि तिचं नाव ऐकून तुमचे डोळे नक्कीच पाणावतील। आणि मी असं का सांगते बरं? कारण ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात फक्त येणार नाही, तर ती तुमच्या आयुष्यातील रिकामेपणा पूर्ण करणार आहे। काही कुंभ राशींसाठी तर ही व्यक्ती जुना संबंध पुन्हा जुळवणार आहे, तर काहींसाठी ही व्यक्ती देवाची खास भेट असणार आहे। आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ही भेट योगायोग नाही, तर ही नियतीने आधीच ठरवलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण की शेवटी मी सांगणार आहे त्या व्यक्तीचं नाव, त्या व्यक्तीचं नाव कोणत्या अक्षराने सुरू होतं आणि ती व्यक्ती कोण आहे आणि कधी येणार आहे, हे सर्व काही मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। आणि हो, तुम्हाला एकच नम्र विनंती करते, माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा, कारण की तुमचा हा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मला अजून नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देतो। त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा। तर आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि अंतर्मनाला स्पर्श करणारा विषय घेऊन आलेलो आहोत, ज्यामध्ये तुमच्या जीवनात होणाऱ्या बदलांचा सखोल विचार केला जाणार आहे। आणि ही फक्त तुम्हाला सांगते, ही एक ऊर्जा बदलण्याची वेळ मानली जाते, कारण या काळात आता तुम्हाला नकारात्मकता कमी होऊन नव्या सुरुवातीची आता दारे उघडत आहे। तुम्हाला सांगते की प्रत्येक व्यक्तीमध्ये गूढ, खोल आणि परिवर्तनशील स्वभाव दडलेला असतो। आणि तुम्हाला सांगते की तुमच्या आयुष्यात काही दिवसांपासून सुरू असलेली अस्वस्थता आता शांततेकडे वळू लागेल। मनात साठलेल्या प्रश्नांना हळूहळू उत्तरे मिळू लागतील। घरातील वातावरण देखील अधिक सौम्य आणि सकारात्मक होईल। ज्या गोष्टी अडथळा निर्माण करत होत्या त्या आता मार्ग सोडू लागतील। तुमच्या मनात एक नवीन आशेचा किरण निर्माण होईल। ही वेळ तुमच्यासाठी आत्मपरीक्षणाची आणि नव्या वाटेवर चालण्याची आहे। तुम्ही घेतलेले निर्णय आता योग्य दिशेला जातील। घरात काहीतरी बदल होण्याची चाहूल लागेल आणि हाच तो काळ आहे जेव्हा एक विशेष व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार आहे। ही व्यक्ती तुमच्यासाठी केवळ नाते नसून एक भावनिक आधार ठरणार आहे। तुम्हाला सांगते, तुमच्या आयुष्यात अनेक दडलेल्या गोष्टी आता उघड करणार आहे। तुमच्या आजूबाजूला जे लोक आहेत त्यांचं खरं स्वरूप तुम्हाला दिसू लागेल। काही लोकांपासून तुम्ही दूर जाल, तर काही लोक अधिक जवळ येतील। आणि तुम्हाला सांगते, येणाऱ्या या काळामध्ये एक व्यक्ती अशी आहे जी तुमच्या आयुष्यात येणार आहे, जी तुमच्या मनाला खूप जवळची वाटेल। तुम्ही अनेक दिवसांपासून ज्या व्यक्तीची वाट पाहत होतात, तीच व्यक्ती आता तुमच्या आयुष्यात असण्याची शक्यता आहे। आणि ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात आनंद आणि समाधान घेऊन येणार आहे। तुमच्या घरात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल। कुटुंबात काही आनंदाची बातमी येऊ शकते। जुने वाद मिटण्याची शक्यता आहे। तुमचे नातेसंबंध अधिक मजबूत होतील। तुमच्या मनात जे दुःख साचलेलं आहे ते हळूहळू कमी होईल। ही व्यक्ती तुमच्यासाठी एक नवा अध्याय सुरू करेल, तुमच्या आयुष्यातील रिकाम्या जागा भरून काढेल। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही व्यक्ती तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करेल। ही वेळ आहे तुमच्यासाठी अत्यंत आता खास ठरणार आहे। ज्योतिषशास्त्रानुसार सध्या काही ग्रहांची विशेष कृपा तुमच्यावरती होत आहे। ही ग्रहस्थिती तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणार आहे। तुमच्या करिअरमध्ये प्रगतीचे चिन्ह दिसू लागतील। आर्थिक परिस्थिती सुधारण्याची देखील शक्यता आहे। तुमच्या प्रयत्नांना आता योग्य फळ मिळेल। तुमच्या मेहनतीचं चीज होईल। तुमच्या आयुष्यातील अडचणी कमी होऊ लागतील आणि तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरतील। त्यामुळे तुमच्या आत्मविश्वासामध्ये देखील आता वाढ होणार आहे। तुम्ही स्वतःवर अधिक विश्वास ठेवू लागाल आणि हीच वेळ आहे तुमच्यासाठी यशाचे दार उघडे होणार आहेत। तुमच्या आयुष्यात एक नवीन संधी येईल। ही संधी तुम्हाला मोठ्या यशाकडे नेईल। तुमच्या स्वप्नांना आता पंख मिळतील आणि या सर्व बदलांमध्ये ती व्यक्ती तुमच्यासोबत उभी राहणार आहे। आता एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला पडला असेल, ही व्यक्ती नेमकी कोण आहे? ही व्यक्ती तुमच्या भूतकाळाशी संबंधित असू शकते। कदाचित ती एखादी जुनी मैत्रीण किंवा मित्र असू शकतो, किंवा एखादा नातेवाईक जो काही काळ दूर गेलेला होता। ही व्यक्ती अचानक तुमच्या आयुष्यात परत येऊ शकते। तिच्या येण्याने तुमच्या मनात आनंदाची लहर निर्माण होईल। तुमच्या डोळ्यात नकळत अश्रू येऊ शकतात, कारण ही भेट खूप दिवसांनी होणार आहे।
ही व्यक्ती तुमच्यासाठी खूप खास आहे. तुमच्या आयुष्यात तिचं एक वेगळं स्थान आहे. तुम्ही कधीही विसरू शकला नाहीत अशी ती व्यक्ती आहे. तिच्या आठवणी आजही तुमच्या मनामध्ये जिवंत आहेत आणि आता ती पुन्हा तुमच्या आयुष्यात येणार आहे. ही भेट तुमच्यासाठी खूप भावनिक ठरणार आहे आणि तुमचं आयुष्य एका नवीन दिशेने वळणार आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, म्हणजे प्रत्येक बदल हा आपल्या कर्मांवर आधारित असतो. तुम्ही पूर्वी केलेल्या चांगल्या कर्मांचे फळ आता तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे ते सर्व काही एका मोठ्या योजनेचा भाग आहे. तुम्हाला फक्त संयम ठेवण्याची गरज आहे. तुमच्या मनात सकारात्मक विचार ठेवणे आवश्यक आहे. नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा. तुमच्या आत्म्यावरती विश्वास ठेवा. तुमचा ज्या देवावर विश्वास आहे त्या देवावरती श्रद्धा ठेवा. ही वेळ तुमच्यासाठी एक आता आशीर्वाद आहे. तुमच्या आयुष्यातील अंधार आता दूर होणार आहे. प्रकाशाचे एक नवीन किरण तुमच्या आयुष्यात आता येणार आहे आणि ही व्यक्ती त्या प्रकाशाचा एक भाग असेल. ती तुमचं आयुष्य उजळून टाकेल, तुमच्या मनातील भीती दूर करेल आणि तुम्हाला नव्या उमेदीने जगायला शिकवेल. तुमच्या घरात सध्या जे काही ताणतणावाचे वातावरण आहे ते आता हळूहळू कमी होईल. कुटुंबातील सदस्यांमध्ये पुन्हा एकदा प्रेम आणि आपुलकी वाढेल. ज्या गोष्टींमुळे मतभेद निर्माण झाले होते ते आता मिटतील. तुमच्या घरात पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण होईल. ही व्यक्ती त्या आनंदाचा एक मुख्य कारण असेल. तिच्या येण्याने तुमच्या घरात एक नवीन ऊर्जा निर्माण होईल. सर्वजण एकत्र येऊन आनंद साजरा करतील. तुमच्या घरात काही शुभकार्य होण्याची देखील शक्यता आहे. ही वेळ तुमच्यासाठी कुटुंबासोबत वेळ घालवण्याची आहे. तुमच्या नात्यांना अधिक मजबूत करण्याची आहे. तुमच्या मनातील प्रेम व्यक्त करण्याचे आहे. ही व्यक्ती तुम्हाला ते करण्यासाठी प्रेरित करेल. तुमच्या आयुष्यातील रिकामेपणा दूर होईल. तुम्हाला एक नवीन आनंद मिळेल आणि तुमचं जीवन अधिक सुंदर बनवेल. तुमच्या मनात कदाचित अजूनही शंका असेल की हे सर्व खरोखर घडेल का? पण ज्योतिषशास्त्रात सांगते की ग्रहांची चाल कधीच खोटी ठरत नाही. योग्य वेळ आल्यावर प्रत्येक गोष्ट आपल्या जागेवर बसतेच. तुम्हाला फक्त विश्वास ठेवण्याची गरज आहे. तुमच्या मनातील भीती आता दूर करा. स्वतःवर आणि आपल्या नशिबावर तुम्हाला विश्वास ठेवा. ही वेळ तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात आहे. तुमच्या आयुष्यातील अडचणी आता दूर होणार आहेत. तुमच्या जीवनात आनंद आणि समाधान येणार आहे. ही व्यक्ती एक त्या आनंदाचा भाग असेल. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आता अधिक सुंदर होईल. तुम्हाला तुमच्या आयुष्याचा खरा अर्थ समजेल. ही वेळ तुमच्यासाठी खूप खास आहे. तुम्ही या वेळेचा योग्य उपयोग करा आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छिते की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असा एक क्षण येतो की जो सर्व काही बदलवून टाकतो. तुमच्यासाठी तो क्षण आता जवळ आलेला आहे आणि ही वेळ तुमच्यासाठी आता परिवर्तनाची वेळ आहे. तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होणार आहे. ती व्यक्ती त्या अध्यायाची सुरुवात करणार आहे. तुमच्या आयुष्यातील दुःख आता संपणार आहे. आनंदाची सुरुवात होणार आहे. तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा आता पूर्ण होतील. तुमच्या आयुष्यात प्रत्येक स्वप्न आता साकार होईल. ही वेळ तुमच्यासाठी एक आशीर्वाद आहे. तुम्ही या वेळेचा आनंद घ्या. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. ही व्यक्ती तुमच्यासाठी एक देवदूत ठरेल. ती तुमच्या आयुष्यात आनंद आणि समाधान आणेल आणि तुमचं जीवन पूर्णपणे बदलावून टाकेल. परंतु आता थांबा. इथे एक क्षण विचार करा. तुम्हाला वाटत आहे की ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात आधीच कुठेतरी आहे का, की अजूनही ती भेटायची बाकी आहे? या प्रश्नांचं उत्तर तुमच्या मनात खोलवर दडलेलं आहे. तुम्ही ज्या व्यक्तीची आठवण काढता कदाचित तीच व्यक्ती असू शकते. तुमच्या स्वप्नांमध्ये ती व्यक्ती वारंवार येते. तीच तुमच्या वास्तव्यात येऊ शकते. आणि तुम्हाला सांगते, हा एक योगायोग नसून नियतीचा भाग आहे. तुमच्या आणि त्या व्यक्तीच्या नात्याला एक वेगळं महत्त्व आहे. ही भेट काहीतरी खास घेऊन येणार आहे. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक प्रश्नाची उत्तरं देणार आहे. तुमच्या मनातील रिकामेपणा दूर करणारा आहे. तुम्हाला एक नवीन दिशा देणार आहे. ही वेळ तुमच्यासाठी खूप खास आहे. तुम्ही ज्या क्षणाची वाट पाहत होता तुमच्या आयुष्यातील हा क्षण खूप महत्त्वाचा ठरणार आहे आणि तुम्हाला एक नवीन आनंद देणार आहे. आता पुन्हा एकदा लक्ष द्या, कारण पुढचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे.
ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात येण्याआधी काही संकेत तुम्हाला मिळू शकतात, जसे की अचानक जुन्या आठवणी जाग्या होणे, एखाद्या व्यक्तीचं नाव वारंवार ऐकू येणे, स्वप्नामध्ये काही संकेत दिसणे. ही सर्व चिन्हे त्या व्यक्तीच्या आगमनाची आहे. तुम्ही या संकेतांकडे लक्ष द्या. तुमच्या अंतर्मनाचं ऐका. तुमच्या मनात जे वाटतंय तेच खरं असू शकतं. हीच वेळ तुमच्यासाठी जागरूक राहण्याची आहे. तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठं घडणार आहे. ही व्यक्ती त्या बदलाचा एक भाग असेल. तुमच्या आयुष्यात प्रत्येक क्षण आता अधिक सुंदर होईल. तुम्हाला एक नवीन आनंद मिळेल. तुमचं जीवन अधिक सुंदर बनेल. तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने हा काळ अधिक सकारात्मक राहील. तुमच्या मनातील ताण कमी होईल. तुम्हाला मानसिक शांती मिळेल. तुमच्या शरीरात एक नवीन ऊर्जा निर्माण होईल. तुम्ही अधिक उत्साही वाटू लागाल. ही वेळ तुमच्यासाठी स्वतःची काळजी घेण्याची आहे. तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या. तुमच्या मनाला शांत ठेवा. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊन तुम्हाला मानसिक आधार देईल. तुमच्या तणावाला कमी करेल. तुमच्या आयुष्याला आनंद आणि शांती आणेल. तुमच्या मनातील भीती दूर करेल. तुम्हाला एक नवीन ऊर्जा देईल. तुमचं जीवन अधिक सुंदर आणि आनंदी बनवेल. तुम्हाला आता नव्या उमेदीने जगायला शिकवेल. तुमच्या आध्यात्मिक प्रवासातही हा काळ फार महत्त्वाचा ठरणार आहे. तुमची श्रद्धा अधिक दृढ होईल. तुम्हाला देवावर अधिक विश्वास वाटू लागेल. तुमच्या प्रार्थनांना उत्तर मिळू लागेल. ही वेळ तुमच्यासाठी आध्यात्मिक शांती मिळवण्याची आहे. तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं मिळतील. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट एक अर्थाने घडते आहे हे तुम्हाला समजेल. ही व्यक्ती तुमच्या आध्यात्मिक प्रवासात तुमची साथ देईल. तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करेल आणि तुम्हाला प्रकाशाकडे नेईल. तुमच्या मनातील भीती दूर करेल. तुम्हाला एक नवीन दिशा देईल आणि तुमचं जीवन अधिक सुंदर बनवेल. ही वेळ तुमच्यासाठी एक आशीर्वाद आहे. तर कुंभ राशी, तुमच्या आयुष्यात आता एक नवीन अध्याय सुरू होणार आहे. ज्याची तुम्ही आत्तापर्यंत वाट पाहत होतात ती व्यक्ती आता तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार आहे आणि तिच्या नावाची सुरुवात सुरू होणार आहे ग, द, स आणि क या अक्षरांपासून नाव सुरू होऊ शकते आणि ही भेट तुमची आता 7 ते 21 दिवसांमध्ये घडू शकते. ही व्यक्ती तुमच्यासाठी फक्त नातं नाही तर तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख संपवणारे एक नवीन सुरुवात ठरणार आहे. तर मंडळींनो, हे राशी भविष्य तुमच्यासाठी आणि तुमच्या मनाला आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक जरूर करा आणि हो, एकच विनंती करेन की सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा. तुमचा सकारात्मक प्रतिसाद मला असेच नवनवीन आणि सत्य भविष्यवाणी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रोत्साहन देतो. आणि तुम्हाला सांगते, देव तुमचं भलं करो. धन्यवाद.